आजकाल लाईफस्टाईल इश्यूजमुळे म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे म्हणा, डायबिटीजचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप लोकांमध्ये कॉमन झालेला आहे. सो अशा वेळेला ना ऑप्शन्स खूप मर्यादित राहतात नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी. तर इडली म्हणजे बऱ्याचदा असं कन्सिडर केलं जातं की नाही फक्त तांदळाचीच बनू शकते. पण नाही, मी इथे ही डाळींची इडली बनवली आहे. सगळ्या डाळी एक वाटी, म्हणजे 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी चण्याची, 1 वाटी तुरीची, त्याच्यानंतर 1 वाटी मसुराची, 1 वाटी उडदाची डाळ, तेवढ्यापेक्षा थोडंसं कमी तांदूळ आणि फक्त मूठ पोहे घातले होते. आणि छान जसं आपण इडलीचं पीठ भिजवतो ना तसंच भिजवून, म्हणजे तसंच डाळी भिजवून घेतल्या आणि मग पीठ आंबवलं. सकाळी तुम्ही बघू शकता किती मस्त फ्लफी अशा इडल्या झाल्यात, एकदम छान जाळीदार इडल्या झाल्यात आणि चवीमध्ये थोडासा फरक पडतो. एकदम तांदळाची इडलीसारखी नाही होत, पण चांगली होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही हाय प्रोटीन इडली.